मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. वैशाख सरता ज्येष्ठ निघाला. पावसानं आकडी केल्याली. आभाळ गरवार बायवाणी कन्हायला लागल्यालं. सारखी चिपळी नुसती. घराबाहेर पडायची तर सोयच नाही. राप 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 पावसाचा भयानक नाच चालल्याला. भक्ताच्या अंगात ममादिवी आली. लागला गडी घुमायला. गुलालानं मळवट भरल्याला. दिवी बी रंगल्याली. गुलाल खाऊन खाऊन 5 नारळ आपलं नारळपण विसरून गेल्यालं. नुसतं ज्योतिबाच्या पालखीसनं आल्यालं. तसंच रंगीत अंग घेऊन देवाऱ्यात बसल्यालं. पालातनं माणसं पाऊस बघून बेजार झाल्याली. ठिगळं लावून लावून तर लावायची तरी किती. चव अंगानं गळतय. वड्याचा भराटा आला की गिधाडाच्या पकडावाने पालं उरफाट होतय. कडच्या नाल्यात पाणी मायना. पार समध्या पालांत पाणी. कळशी डबा पात्यालं काय हाताला गावल ती बुडाखाली घेऊन माणसं उपल्यावाने पावसाचा ठिपका मोजत बसल्याली. पोरं ठोरं उघड्या अंगानं काकडल्याली. डास चटाटा चावत असल्यालं. अंगावरती बोथड घेऊन उभ्या असलेल्या म्हशिवल्या चिनकानं अवघडलेल्या नंदींची मिजाज पावसानं पार इरघळून गेल्याली. नंदी झाकल अशी ताडपदरी एकाजवळ सुधीक नव्हती. फाटकी तुटकी कामरुणं नंदीवरती टाकल्याली. म्हाताऱ्या माणसावानी गडी अंगावरती पाऊस झेलत असल्यालं. बापू गुडगं मिठी घालून पालात बसला होता. पाऊस कवा उघाडतोय याची वाट बघत होता. इतक्यात एकनाथ वरडला. भक्ताच्या अंगात मामादिवी आल्या. हे अर लवकर या इकडं. माणसासनी काय पळाली चिखलात पाय नाचवीत. बघत मामादेवी अंगात घुसल्यानं भारावल्याला. मांडी घालून बसल्या जागी घुमत असल्याला. बाहेर पाऊस कोसळतोय ह्याची त्याला जाणीवच नसल्याली. पठ्ठ्या आपल्या तालात करत असल्याला. बापू सकड 7-8 जण धावत आली. मामा देवी मोर बसली. डोळं मिटून चांगली 15 मिनिटं देवी घुमत राहिली. बाहेर पाऊस उघडला तशी बाया माणसं बी आली. अवघडून बाहेर उभी राहिली. मामादेवीनं सुरुवात केली. लय दे झालं हिथं खेळून राहिल्या मी. आमुषाला मुक्काम हलवा. आमुषाला मुक्काम हलवा. येत्या मंगळवारी वर बारामतीकडे चला. तिथं कुठला बी माळ बघून थांबा. ह्यो पावसाळा तुम्हाला धोक्याचा हाय. इथं थांबू नका. वस्तीत इकीन हाय. भांडण करल त्याला वस्तीतनं हाकला. देवीचा परसाद आणलाय का? आणलाय का परसाद? ह्यो बघा. बापूनं नारळ पुढं ठेवला. परसाद वाढवा. समध्यासनी वाटा. वडापुरीची जत्रा आल्या. मोरक्याला जाऊन द्या. जत्रा चुकू नका. जत्र पावतर तांडा बारामती जवळ पोचू द्या. सांगितल्या कामात कुसूर होऊ देऊ नकासा. आणखी काय कुणाच्या तक्रारी असत्याला त्या मांडा. बाकीच्यांनी जाया काय हरकत नाही. बापू जोडीदारासनी घेऊन बाहेर पडला. गणपा, अरे काय राहिलं सवरल्याला व्यवहार असतील त्या आटपून घ्या बाबांनो. वय देवीचा हुकूम. तिसऱ्या दिवशी हलायला हवं. एकनाथ, ते आंब पिकलं का आणि सोमवारी साऱ्या वस्तीवरती वाटा. भक्ताला बी पोचवा. ह्या गावाची तेवढीच आठवण. जाऊया बारामती पावतर चघळत. वय काशा र कामून गफाय. काय र काशा, काय झालं र तुला? आमचा नंदी सारखाच लाळ गाळतोया. किडाफिडा वैरणीतनं गेला असल पोटात त्याच्या. गोड तेल पाच जरा त्याला. पाजलं माघाशीच. नेऊ बिऊ नको कुठं गावात. कडवाळाची 4 घाटा आणू कुणाकडनं तरी मागून. रघु, तुझा मोहर. वस्तीची जागा नक्की करून ठेव. सोमवारचा दिवस मावळला तसा सामानाच्या आवराआवरीला जोर वाढला. गाडगी मडकी डब जर्मनची भांडी बिनकामाची हत्यारं समद पोत्यात बांधलं. जो तो गठुडी आवरायला लागला. दगडाच्या चुलीवरती शेवटचा स्वयंपाक झाला. गडी माणसं यरव बटव सावरीत तंबाखू चघळीत गप्पा हाणत बसायची. आता सारीच कामाला लागली. चिरगुट जुनी कापडं बऱ्यापैकी भांडी जुनाट पत्र्याच्या पेटीत घुसली. आई बापाच्या नुसत्या हालचालीवरती वस्ती हलणार हे पोरांनी वळखलं.
त्यांनी उगीच अंधारात शिवाशिवी खेळायला सुरुवात केली. काही भाद्दरांनी तर पालबी उलगाडली. कळा, काडवाट, काथ्या, सुतळ्या, तारा, कुदळी, तराट समद एका जागी बांधलं. आडव्या पाडलेल्या सायकली नीट पुसल्या. नंदीच्या झुली, घुंगुरमाळा, पट्ट, आरस समद सामान नीट आवाळलं. आमुषाचा काळूक पांघरून सारी वस्ती झोपून गेली. बापून आडवं होताना वरडून सांगितलं, येरवाळी पाटचा हलायचंय र, लय उशिरा पावतर नाकासा झोपू. कशाला कोण झोपतय? गप्पा मारत ज्योत्यो रात जागवीत होता. उभा माळ शांत होता. नाही म्हणलं तरी भकास वाटत होतं. 10-11 पालांनी आपला बारदाना आवरला होता. गारुडी, डक्कलवार एखादा भांडीवाला सोडला तर बाकी माळावरती दगडाशिवाय काय बी नव्हतं. दुपारच्या पावसानं चिखूल झाला होता, पर तो बी आता अडचणीसारखा वाटत नव्हता. एकनाथच्या डालग्यात कोंबडं वराडलं तशी झोपलेली माणसं जागी झाली. चुळा भरल्या. तसल्या गारव्यात बी तांब्या तांब्या पाणी हाणलं. वर आभाळात अजून बी ढग तरंगत होतं. गारवा डसत होता. कवा पाऊस येऊन फजिती उडवल सांगता येत नव्हतं. प्रत्येकाच्या बाजल्यावर समद सामान आवाळलं. नंदीवरती चढिवलं. 1-2 घोडी होती. गाढवाच्या अवलादीची रिकाम टेकडी. सारं सामान नंदीवरती घोड्यावरती चढिवलं. गप्पा मारत निघाला तांडा. 4 कंदील पेटल्यालं. रामानं तर खेकडं धरायला पेटिवता तसला बोळा पेटिवल्याला. तसल्या अंधारात पिकल्याला आंब चघळत सगळी जण निघाली. आधीच गारठा, त्यात चिखल, अंधाराची वाट. बाया माणसं वैतागल्याली. बघत नवसाच्या पोरावाणी निवांत घोड्यावरती बसल्याला. त्याचं देवदेवकीचं सामान बी घोड्यावरच लादल्यालं. नंदीचा म्हशीचा पाय घसारला की सामान हेनकळायचं. सावरताना दमछाक होयाची. असल्या चिखलवाड्याची वस्ती हलवायला नको होती. रामनं खुसपाट काढलं. काय करणार? मामादेवीचा हुकुम देवीचा का आणखी कुठल्या देवाचा? खरं कवा ना कवा येईलच की बाहेर. कोपरखळी बापून पचवली. नाही म्हणलं तरी त्याला राग आला होता. पर उगी परवासात भांडणं नको ती म्हणून तो गप झाला. तरीही आवाज चढवून म्हणाला, राम्या, लय तुझा नांगा फणफणत असला तर तळ ठोकल्यावरती आठवण कर. कायमचाच तोडून टाकतो नांगा. राम्या दातोट खात काय बोलणार तवर त्याच्या बायकोनं त्याचा दंड दाबला. एकनाथ म्हणाला, इचवावाणी पाठीवरती आपलं बिऱ्हाड. गुण्या गोविंदानं राहाया हवं. लय बी उरावरती दोंडा फोडून उपयोगी नाही. मध्येच रघुचा पोरगा वराडला, अण्णा, काशीनाथ दादाचा नंदी बसला. आईला वैतागच झाला ह्यो. चिखलाची वाट, आता का वारं उठायचा ह्यो? सारीच थांबली. वारं सनाटा हाणत असल्यालं. गारठ्यानं पोरं ठोरा आपदायची पाळी. काशाची बायको तर रडायलाच लागली. नंदीच्या पाठीवरती हात फिरवीत म्हणाली, गरीब माझा राजा, वनवासाला चालल्यावाणी हाल लेकराचं. देवा कसर हुयाचं तुझं. बायकोनं गहीवर घातला तसा काशाला बी आवंडा आवरणा. हुनकतच बायकोवरती डापरायचं म्हणून डापारला. नकर रडू बये, वाट असली चिखलाची, दिसा मुशाचा, नकच डोळं गाळू. काय पाप केलं म्या तवा माझ्याच नंदी माग ह्यो राखीस लागलाय. बापू मोहर झाला. सगळ्यांना शांत केलं. बैलाच्या अंगावरनं हात फिरवला. उगीच बारकाट नंदी, जर्शीचं खोंड, त्यात भुंड, डरजुल्या पोरासारखं सुजल्यालं मुस्काड. वर आभाळ निवळत चालल्यालं. अंधार मुरत चालल्याला. वारा अजून बी मस्तीत जिरल्यागत फरारत असलेला. बापून नंदीच्या भुंड्या टकुऱ्यावरती थोडं खाजिवलं. त्याला वढ्याचं पाणी पाजलं. 10-5 मिनिटं तोंडात वळबळ पेंडीचा खडा सारला. दाडवान हलायला लागलं तसा बापू म्हणाला, आता 5 मैल ह्यो बसत नाही. महादेवाचं नाव घेऊन उठवा त्याला. भक्ताला बोलवा जरा. बघत आला. नंदीवरती गुलाल टाकला. मामादेवीचा जय जयकार केला. दोघांनी बांबू 4 पायातनं घातला. बाकीच्यांनी फर धरून उचलला नंदी. फुरफुरत जनावर उभं राहिलं तसा काशानं मामादेवीचा पुन्हा जय जयकार केला. भक्ताने सगळ्यासनी गुलाल लावला. नंदी हळूहळू निघाला. तसा साऱ्यांच्या जीवात जीव आला. काशाच्या बायकोनं तर लिंबू फोडलं, उतरून टाकलं. बापू म्हणाला,
शिस्तीत चला र, लय घाई करू नका, नंदीच्या कलाकलानं घ्या. आवा आमच्या तर मनानं हालायलाच नको होतं, पर देवीच्या हुकमामुळं कुणाचं व चालतंय. आव ह्या चिखलाची वाट उरागती का नंदीला. झालं एवढंच पिळाण. नंतर झक्कास डांबरी सडक हाय, टार रोड, नुसत्या पंजावरती चालावं. महादेवाची छाया हाय, तो नेतू शेवटा पावतर आपणाला. 3 दिवस 3 रात्री उलटल्यावरती सगळा तांडा माळगावच्या माळ्याला आला. उजाड माळ. नुकतीच इंजिनिअरिंग कॉलेजची तरणी बाण वास्तू माळ्यावरती उभी राहिलेली. कधी नव्ह त्या रानमुंड माळ्याला खऱ्या अर्थानं अहेवपण लाभलेलं. दूरवर टेकडी धरून एक देऊळ बसलेलं. माळ्याला मेका ठोकल्या. तिकडं साताऱ्याकडे दाणात दान उडवणारा पाऊस इकडे औषधालाही नव्हता. नुसताच कोरडा माळ, मांजर पाट कापडासारखा. गणपा हसत हसत बापूच्या म्हातारीला म्हणाला, भाक्या आईला हिकडा अजून चैताचाच महिना चाललेला दिसतोया. खरंय बाबा, पाटाखालची गावही ह्यासनी काय पावसाची जरुरी नाही. ते बी खरंच म्हणा बापूसाब, मला वाटतं माग यगडा वापून हिथं उतारलो होतो. 7 साल झाली तर तुझी आई मेली होती हिथंच, काळुकात साप चावून. नाही म्हणलं तरी गणपाच आपापला. आपली भीती लपवत म्हणला, आपशकुनी माळ. तसं काय म्हणा, कुठं कवा काय घडल हे मामा देवीला तरी सांगता येईल का. वय वय, तुम्ही म्हणतायसा ती 16 आणं खरं हाय. 16 आणं असू नाही तर 11 आणं असू, पालं ठोकलंच का. ती काय बायको रेघा आखतीया, मी बी करतो की मदत तिला. निम्मी अर्धी पालं ठोकून झाली असतील नसतील, काशाच्या पालामुळं रडारड सुरू झाली. माझा सोन्या गेला, किती व चांगला होता, रोजची किलोभर डाळ खायचा. काम सोडून माणसं धावली. काशाची बायको पारी, बारकी पोरगी गळा काढून रडत असल्याली. 3 दिवसांची दांडगी चाल सहन न झाल्यानं नंदी पाय आकडून मेला होता. तोंडावरती माशांचा पुंजका बसल्याला. ढुंगणाखाली पातळ शेणाचं रिवाण झालेलं, पॉड दांडारल्यालं, डोळं सताड उघडं, समुद्रातल्या माशावाणी. बापूला काय बोलावं समजना. आया बायांनी पारीची समजूत घालायला सुरुवात केली. काशाला बापून समजावलं, काशीनाथ ऐक माझं, अरे डोळं पूस, देव मरत नसतोया, पुन्यांदा दुसरं रूप घेऊन येईल की र. ज्योत्योयाचा काशाची समजूत काढायचा. एकनाथ तर म्हणला. ठियावर यस्तवर त्यानं सोबत दिली. देवमन त्याचं, रडू नकासा बापूसाब, जरा इकडं बाजूला या. बापय गडी बाजूला गेलं, चौड्यावरती टेकलं. एकनाथनं मूळ विषयाला हात घातला. आपल्या जातीत नंदीचं मरण म्हणजे माणसाच्या मरणा इतकं महत्वाचं. समद माणसाप्रमाणच हुया हवं. काशाचं काय आणि आपलं काय 2 हाय का. लागा कामाला, त्या आमच्या पालाजवळचं 2 कळाक घ्या. बापून कळाक दिलं. गणपानं काथ्या सुतळ्या दिल्या. एकनाथ गावात जाऊन पांढरं कापड आणि गुलाल घेऊन आला. रघुनं मडकं तिकाटनं आणलं. रामाच्या बायकोनं 4 घागरी पाणी तापिवलं. रामानं वैरणीच्या 4-5 पेंढ्या आणल्या. आडवं टाकायला 2-4 कळाक आणखी गोळा केलं. भक्तानं खांड पिटवून त्याच्यावरती गाडगं ठेवलं. नदीला आंघोळ घातली. साऱ्यांनी 4-5 तांबे. रडायची गायच नुसती. एकाच्या डोळ्याला दम नव्हता. म्हाताऱ्या बायका तर हुनकून गळा काढत होत्या. बापूच्या म्हाताऱ्यानं आणि एकनाथानं तिरडी आवाळली. गणपानं 4 पोरं घेऊन चांगला एका हाकवरती खड्डा खणला. तिरडीवरती कपडा हातरला. वरनं आडवाट घालून नीट गुतिवला. वर कफन हातारलं. त्यावर नंदी झोपिवला. त्याच्यावरती कफन पुन्हा बांधलं. नुसतं मुणकं उघडं. साऱ्यांनी वर गुलाल टाकला. 4 फुलं कपाळावरती ठेवली. हात जोडलं. बापूचा म्हातारा म्हणला, काशाला बोलवा. काशा उघडा बंब झाला. गरम झालेलं गाडगं टिकाटण्यावरती ठेवलं. बापून तिरडीला हात लावला. महादेवाच्या नंदीचा जय जयकार केला. शेलक्या 4 गड्यांनी तिरडी उचलली. काशाच्या बायकोनं हाणून बडवून घेऊन कोयाळ केला. दंगा नुसता. बापय गडी नीटकी पोरं खड्ड्या पावतर आली. माती दिली. तवा जवळच्या कॅनॉलमध्ये आंघोळा करून माघारी फिरली. एक शिंग न इसारता वर ठेवायचा रिवाज. पर नंदी भुंडा होता. वर कुचकीचा दगड ठेवला. बापूनं बाभळीच्या 4 काठ्या आणल्या. वर टाकल्या. कुत्र्या कोल्ह्यांनी उकरू नाही म्हणून सगळा खटाटोप.
5 दिवस सारी वस्ती भाकरी कालवण काशाच्या पालात पोच करत होती. आता मोहरं काय करायचं? काशा बापूच्या हातापाया पडत म्हणाला, मालक मला अन्नाला लावा. अरे कामून काळजी करतोयास? वस्ती काय तुला वाऱ्यावर सुडत्या वय? हिथं काय वस्तीवरती कुणाकडं खोंड हाय, गणपाकडं हाय, पर त्याचा बी नंदी म्हातारा झालाय. कुठनं तरी बघायला हवं मालक. बघू बघू, उठ कापड घाल. बागायतदारांचा गाव ह्यो, इथं खोंडांसनी नाही तोटा, मागू कुणाला बी. रोज 7-8 जण मिळून जायची, वड्या वस्त्या मागायची, नंदी करायसाठी एखादं खोंड मागायची. कोण देतय? उन्हाळी भुईमुगाचं 4 डाळ देत नाही ती. गाडीतली ऊस वडला तर ऊस घेऊन धावत्या ती. एकनाथ, आता काय करायचं? माझी तर बुद्धीच चालना. सोमेसराला जाऊया का काकड्यांच्याकडं? देव माणसं नाही म्हणायची नाही ती. वय वय. निंबूतला 7-8 जण गेली. गावामोर रामराम घातला. नंदीचं नाव काढताच तिथल्या साहेबांनी देखना 3 वर्षांचा खोंड दिला. तसा बापूचा डोळ्यावरती विश्वासच बसना. साहेब, उपकार लय झालं गरीबावरती. चांगल्या कामाला खीळ घालून आहे. जावा लेकरावाणी सांभाळा. वर्षातनं एकदा हिथं मिरवत आणत चला. वय साहेब. साऱ्यांनी वाकून हात जोडलं. काशानं तर साष्टांग दंडवत घातला. डोळं भरलं त्याचं. बापू म्हणला, असला आकरीत कवा घडलं नव्हतं. वय की, देव माणसं आहे ती जगात. गोरगरिबाची काळजी घेणारी माणसं आहे ती, म्हणून जगण्यात राम हाय. नाहीतर काय, करंजावल्या किड्यावाणी आपली नंदी वाऱ्याची जात कशाला कुणाला द्या दितिया. काशा खुशीत होता. घोड्यासारखा खोंड आला आणि पहिल्या नंदीची आठवण पुसून गेला. सदऱ्यासाठी बटान हुडकायला जावं आणि आकबंद नवा कोरा सदराच पदरात पडावा, तसं काशाचं झालं होतं. नाही म्हणलं तरी साऱ्या वस्तीच्या नजरत काशाचा नंदी भरला होता. मामादेवीचा भगत आला. पूजा करून नंदीला शिकवायला लागला. आपापल्या कामाधामात सारी रमून गेली. तसा बापू फिरायला मोकळा झाला. रोज 2-3 गावं हिंडायचा. राणूच्या पालाचा अंदाज काढायचा. बाजारात, गाडीत, चौकात जिथं कुठं वळकीचं कुणी भेटल तिथं नंदीवाल्याच्या पाल्याची चौकशी करायचा. पण पदरात निराशाच पडायची. कवा दिवकीला भेटी नसं त्याला झालं होतं. मनातनं राणूवरती चरफडत होता. कुठं भारत सोडून गेला का काय असं म्हणत होता. यगडाव एकनाथला तो म्हणाला, राणूचा काय ठाव ठिकाणाच नाही. डक्कलवार तर म्हणाला ह्या बारामती परिसरात हाय. असता तर गावला नसता वय. पार लोणी बापकर पावतर जाऊन आलो. इकडे निरे पावतर गेलो. कुठंच नाही तो. इंदापूरकडं गेला होतासा का? नाही, नुसता बारामती परिसर चाळलाय. एखाद्या वक्ती इंदापूरकडं बी असल त्या. कशाहून? वारकरी आकाडाची चाहूल लागली की पंढरपुराकडे सरकतो. तसा नंदीवाला आकाडाच्या टिपणावर इंदापूरच्या तालुक्यातल्या वडकापुरीकडे जाणार. आता जत्रा नाही आली वय 15 दिवसावर. आयला हाय का आमच्या टाळक्यात ही जत्रा? इनाकारणी काना माग याण सत्रा. बापूराव, रामुशी मांग जसा खंडोबाच्या जत्रत पालीला कसल्या बी स्थितीत जाणार, तसं हाय आपलं वडापुरीचा. खडान खडा नंदीवाला तिथं येणार. बरोबर हाय, आपण बी वस्ती हलवायला हवी. वस्ती कशाला हलवायची? नेटकं गडी बाया घेऊन जायचं. पोराठोरांचा म्हाताऱ्यांचा चिगूर कशाला? चालतंय की, एक इचरू का बापू? विचार की. नव, एवढा दोसरा कामून काढलायचा राणूचा का पैशा अडक्याची काय भानगड हाय? वय, लाखाचा ऐवज घेऊन पळालाय तो भडवा. आलं ध्यानात. देवकीसाठी समधे धावाधाव म्हणा की तुमची. तू काय समजायचंय ती समज. पर मी म्हणतो, एवढा जीवाचा हलकल्लोळ कशासाठी? वस्तीवरती काय कमी पुरी आहे ती वय लग्नाच्या? 4-8 वर्षांच्या पोरीसने काय कलापथकामध्ये नाचवायचं हाय वय? काय बोलायचं तुझ्या मुर? वस्तीची संमती नाही लग्नाला. तू काय करशील? दैवत म्हणल तसं. आपल्या एकट्याचं काय चालतंय? मग ध्यानात ठेव, देवकीशी लगीन ठोकणार. उगी समध्या जातीवरती इंगूळ ठेवताय तुम्ही. मला वाटतं महादेवाचं करू द्यायचा नाही तुम्हाला. देवाच्या साक्षीनं करणार हाय. पर भासकिले का? अजून रानूचा पत्ता नाही आणि तू लग्नाचा वाद घालायला लागलास माझ्या बरोबर. लेका गोळावल्या गांधी माशिगत एकनाथ चिकडतो. स्वभाव नाही बदलायचा. गंमत तर केली तुझी. नाही, मला बी मज्जाच वाटली. पर उगी जात पंचायतीचं भ्या.
आपलीच माणसं पंच, फिर्याद कुणावरती गुदरायची. उजव्या हातानं डाव्या हाताला शिक्षा करण्यासारखं हाय समद. कसं आता वडापुरीच्या जत्रेचं ध्यान असू द्या, समद्यांच्याच कानावरती घालून ठेवा. आपल्या बी वस्तीच्या वतीनं एखादं डुक्कर मारूया की रामबाबा मोर. व्हय, वर्गणी जमवा, रातचं बोलवा पंचासनी. वडापुरीच्या जत्रेत आपलं डुकार नाही म्हणजे काय, मग तिथं जाऊन काय नुसत्या ताक कण्या खाऊन याचं. मी तर म्हणतो 5 डुकरांचा 5 चुंदा घ्या. मामादेवीला सांगून सारी वस्ती वडापुरीच्या रोखानं हलवायची. चालल, रात्री मीटिंग मध्ये मांडा. मांडतो की. देवाधर्माचं पाळलं पाहिजे एकनाथ. देव आहे तर आपण हाय. 2 डुकरं त्या काशाकडनं काढा. नाही म्हणायचा घास नाही त्याचा. नवा नंदी आल्यानं खुशीत हाय त्यो. ती खुशी आपल्याकडं वळवायची. जावा आता. बापू खुशीत होता. म्हातारी ध्यान देऊन त्याचं बोलणं ऐकत होती. वडापुरीच्या जत्रेत देवकी भेटणार यात शंकाच नव्हती. 15 दिवस आता त्याला 15 महिन्यासारखे वाटत होते. 15 दिवसानंतर जणू त्याचं भवितव्यच बदलणार होतं. एका नव्या वळणावर तो एक वळसा मारणार होता. मनातलं गुपित सिद्धीत जावं यासाठी तो देवाला पुन्हा पुन्हा हात जोडत होता.